तर तुतारी वाजवण्याचं अमोल मिटकरी यांचं चॅलेंज आता जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पूर्ण करण्यात आलंय। तुतारी वाजवल्यास 1 लाखाचा चेक देण्याचं मिटकरी यांनी चॅलेंज केलं होतं। मात्र आव्हाड यांनी एकट्यानंच तुतारी वाजवावी असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। पराभूत झाल्यास 1 लाखाचा चेक तयार आहे असं देखील मिटकरींनी म्हटलंय। मात्र चेक लिहिताना अमोल मिटकरींनी काही तपशील मात्र या ठिकाणी चुकवल्याचं पाहायला मिळालं। आव्हाडांचं पोट पुढे आलेलं आहे। मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले। जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे। 1 लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे। 26 तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधान भवनला। पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी, पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा 1 लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून, ज्याला 50,000 रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवलं असं वारंवार आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा 2 महिन्याचा पगार घेऊन जावा।